थांबा, हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक अजिबात करू नका. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल रात्रीच्या अंधारात गुगलवर सर्वाधिक सर्च केलं जातं, पण दिवसा उजेडी कुणीही यावर उघडपणे बोलण्याची हिंमत करत नाही. नवरा बायकोच्या खाजगी आयुष्यातील एक असं रहस्य जे समाजाच्या नजरेत कदाचित विचित्र असेल, पण आज विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण त्याचं सत्य जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी विचार केला आहे का की बंद खोलीत जेव्हा नवरा बायको एकमेकांच्या खूप जवळ असतात तेव्हा त्यांच्या मनात कोणकोणते विचार येतात? काही अशा इच्छा असतात ज्या समाजाच्या दृष्टिकोनातून कदाचित विचित्र वाटू शकतात, पण एका कपलसाठी त्या त्यांच्या प्रेमाचा आणि थराराचा एक भाग असतात. आज आपण अशाच एका दबलेल्या उत्सुकतेबद्दल बोलणार आहोत, ज्याबद्दल गुगलवर खूप सर्च केलं जातं, पण एखाद्या डॉक्टरला किंवा तज्ज्ञाला विचारताना सर्वांचीच बोलती बंद होते. आजचा हा विषय तुमचा विचार करण्याची पद्धत बदलून टाकू शकतो. पण खात्री बाळगा, या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला ते सत्य समजेल जे आजवर तुमच्यापासून लपवून ठेवला गेले आहे. आपण बोलत आहोत त्या पांढऱ्या अमृताबद्दल जे एका आईच्या शरीरात तिच्या बाळासाठी तयार होतं, पण अनेकदा पतीच्या मनातही ते चाखून पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. हे योग्य आहे का? हे सुरक्षित आहे का? की हा एखादा मानसिक आजार आहे? आजच्या या एपिसोडमध्ये आपण यावरील पडदा पूर्णपणे उठवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ 1 सेकंडही स्किप करू नका, कारण अपुरी माहिती नेहमीच धोकादायक असते. आता या रहस्यावरून पूर्णपणे पडदा उठवण्यापूर्वी मी माझी ओळख करून देते. मी आहे डॉक्टर प्रणिता देसाई, आणि माझा नेहमीच हा प्रयत्न असतो की लैंगिक शिक्षण आणि वैद्यकीय विज्ञानाशी जोडलेली प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला अगदी मोकळेपणाने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावून सांगावी, जी सांगताना लोक लाजतात. तर चला, कोणतीही लाज किंवा संकोच न बाळगता सुरू करूया आजचा हा अत्यंत खास आणि डिमांडिंग विषय. अनेकदा कपल्समध्ये जेव्हा जवळीक म्हणजेच शारीरिक संबंध वाढतात, तेव्हा शरीराच्या प्रत्येक भागाला एक्सप्लोर करण्याची इच्छा निर्माण होते. याच दरम्यान जेव्हा एखादी महिला स्तनपान करत असते, तेव्हा तिच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. बऱ्याचदा शारीरिक संबंधांदरम्यान किंवा फोरप्लेच्या वेळी पतीच्या मनात हा प्रश्न येतो की तो आपल्या पत्नीचं छातीचं दूध पिऊ शकतो का? हे प्यायल्याने काही शारीरिक नुकसान होईल की याचे काही फायदेही आहेत? सर्वात पहिली आणि मोठी गोष्ट जी तुम्ही समजून घेतली पाहिजे ती इतकी की वैद्यकीय विज्ञानाच्या दृष्टिकोनातून एका निरोगी महिलेचे दूध पिणे पूर्णपणे सुरक्षित मानलं जातं. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. जर तुमच्या बायकोला कोणताही गंभीर आजार नसेल तर यात कोणतंही विष नसतं आणि हे कोणतंही पाप नाही. हे पूर्णपणे तुमच्या दोघांच्या परस्पर संमतीवर आणि निवडीवर अवलंबून आहे. याला जगातील सर्वात शुद्ध आणि पोषक तत्वांनी भरपूर असा आहार मानला जातं. यामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, विटॅमिन्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अँटीबॉडीज असतात. जरी हे अँटीबॉडीज नवजात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी असल्या तरी जर एखाद्या प्रौढ पुरुषाने याचे सेवन केले तर त्याच्या पोटात जाऊन ते अगदी सहज पचते. आता बोलूया त्या थरार आणि जवळीकीबद्दल जी या क्रियेशी जोडली आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्या जेव्हा एखादा पती आपल्या बायकोचे दूध पितो तेव्हा त्यांच्यात एक सखोल भावनिक जवळीक निर्माण होते. याला वैद्यकीय भाषेत ऑक्सिटोसिनचा खेळ म्हटलं जातं. जेव्हा निपलला उत्तेजित केलं जातं किंवा दूध काढलं जातं तेव्हा महिलेच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन रिलीज होतो, ज्याला लव्ह हार्मोन असेही म्हणतात. हा हार्मोन तुमच्या दोघांमधील विश्वास आणि प्रेम अनेक पटीने वाढवतो. बरेच पुरुष याकडे एक फॅन्टसी म्हणून पाहतात आणि यात काहीही गैर नाही, जोपर्यंत दोन्ही जोडीदार यात सहज वाटत आहेत. पण इथेच थांबा. जसे मी मघाशी म्हटलं होतं की या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक इशारा देईन जो तुमच्यासाठी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. हे पिणं सुरक्षित तर आहे, पण यासोबत काही अटी जोडलेल्या आहेत. सर्वात मोठा धोका असतो संसर्गजन्य आजारांचा. जर महिलेला HIV, हेपेटायटिस B, हेपेटायटिस C किंवा सिफिलिस यासारखे कोणतेही आजार असतील तर दुधाच्या माध्यमातून हे इन्फेक्शन पतीच्या शरीरात खूप सहजपणे जाऊ शकतं. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या बायकोच्या मेडिकल हिस्ट्रीबद्दल पूर्ण माहिती नसेल तर असं करणं धोकादायक ठरू शकतं. दुसरी गोष्ट, अनेकदा निपल्सच्या आजूबाजूला बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन असू शकतं, जे तोंडावाटे तुमच्या पोटात जाऊन इन्फेक्शन निर्माण करू शकतं. त्यामुळे स्वच्छतेची काळजी घेणं ही तुमची पहिली प्राथमिकता आहे. आणखीन एक प्रश्न जो अनेकदा विचारला जातो की काय याने प्यायल्याने पतीच्या आरोग्यावर काही जादुई परिणाम होईल? याने बॉडी बनेल किंवा मर्दानगी वाढेल का? तर याचे सरळ उत्तर आहे नाही. जरी यात पोषण असलं तरी एका प्रौढ पुरुषासाठी याची मात्रा इतकी कमी असते की यामुळे कोणताही विशेष शारीरिक बदल होत नाही.
याकडे केवळ एक जवळीक किंवा प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणूनच पाहिलं पाहिजे. काही लोकांना याची चव आवडते कारण ते हलके गोड आणि मलाईदार असते, तर काहींना याची चव विचित्र वाटू शकते. ही पूर्णपणे तुमची वैयक्तिक आवड आहे. व्हिडिओच्या या टप्प्यावर मी आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करू इच्छिते. अनेकदा पुरुष आपली इच्छा पूर्ण करण्याच्या नादात बायकोवर दबाव टाकतात. लक्षात ठेवा, गर्भधारणा आणि स्तनपानाच्या दरम्यान एका महिलेचे शरीर अनेक हार्मोनल बदलांमधून जात असते. तिचे निपल्स खूप संवेदनशील असू शकतात आणि अनेकदा त्यात वेदनाही होऊ शकतात. जर तुमची बायको या गोष्टीसाठी तयार नसेल किंवा तिला याची किळस वाटत असेल तर कधीही जबरदस्ती करू नका. लैंगिक शिक्षणाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे संमती. जर तुम्हाला दोघांना यात आनंद मिळत असेल तरच हा तुमच्या खाजगी आयुष्याचा एक सुंदर भाग असू शकतो. शेवटी मी इतकंच सांगेन की निसर्गाने स्त्रीच्या शरीराला खूपच अद्भुत बनवले आहे. हे दूध फक्त बाळाचं अन्न नाही, तर ते एका आईच्या ममतेचं आणि तिच्या शक्तीचं प्रतीक आहे. जर पती आणि बायको याला त्यांच्या रोमॅन्सचा भाग बनवू इच्छित असतील तर वैद्यकीयदृष्ट्या यात काहीही वाईट नाही. फक्त साफसफाई आणि बायकोच्या आरोग्याची काळजी घ्या. समाजाच्या रूढी परंपरांना बाजूला ठेवून जेव्हा तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहता तेव्हा भीती आणि लाज संपून जाते. मला आशा आहे की आजच्या या व्हिडिओने तुमच्या सर्व शंका दूर केल्या असतील आणि तुम्हाला ती माहिती मिळाली असेल जी तुम्ही शोधत होतात. योग्य माहितीच एका सुखी आणि निरोगी लैंगिक जीवनाची गुरुकिल्ली आहे. धन्यवाद.